हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर, दृढ मुद्रेमध्ये. पाठकडा, मान सरळ. डोळे अंगत मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. देहधारणा पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. पाठकडा मात्र आपला सरळ आहे. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकड्याने एकत्रित. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन. फोर्सफुली आपल्याला एक्झलेशन करायचं आहे आणि सहज श्वास भरून घ्यायचा आहे. संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वासविरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट मोठा, त्यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि प्राणस्पंदनाची अनुभूती. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. पहिल्या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत आणि एकत्रित प्रार्थना. ओंकारं संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतलं पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजच्या साधनेची सुरुवात, या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम करेल. हरिओम. शुभ सकाळ.
करणार आहोत पाठ करायला आपल्या बेंड स्ट्रेच अँड ट्विस्ट यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपण करणार आहोत मेरुदंड वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात आपले मांड्यांवर असतील आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि उजव्या साईडला मागे वळून आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. याकडे पुन्हा वर आणि पुन्हा स्ट्रेच. समोरून कपाळ गुडघ्याला असं आपण थोडस डायनॅमिक कृती करणार आहोत. सुरुवात करूया. सगळ्यांनी स्थिती घेतली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 9 10. आज आपल्याला पश्चिमोत्तानासन हे ऍडव्हान्स आसन बघायचं, पण त्यासाठी हा पूर्व अभ्यास. आता स्थिती दुसरी. उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. विरुद्ध बाजूला कृती करायची. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेचं पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत डाव्या बाजूने कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5 6. अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. 7 8 9 10. हव्या झाल्यावर कृती थांबवायची. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. मानमध्ये सैल सोडून देऊन विश्रांती. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. उजवा हात उजव्या अंगठ्याकडे असेल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, डावा हात वर डोक्याच्या दिशेने बरोबर. आणि आता एकदा उजवीकडे आपल्याला झुकायचं आणि एकदा डावीकडे. बघा 1 साइड वर होईल, 2 3 4 बरोबर, 5 6 7 8 बरोबर, 9 10. पुन्हा पाय तसेच ठेवायचे आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. उजवा हात मागे असेल. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दहा वेळा झालं. पायातलं अंतर कमी करायचंय आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. 1 ते 2 श्वास थांबूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडून द्या. पुन्हा एक श्वास भरून घ्या, संपूर्ण श्वास सोडून द्या. करूया बटरफ्लाय. पावलं एकमेकांना जुळवून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या खाली. जास्तीत जास्त गुडघे जमिनीकडे घेऊन जायचे आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. आणि थोडीशी जलद हालचाल करूया. पुन्हा एकदा हाताची पकड घट्ट करायची आणि सुरुवात करूया थोडीशी जलद हालचाल. बरोबर. पाठ करणं मात्र आपला सरळ असेल, मान मध्यभागी असेल.
छान. कृती थांबवायची. हळू हळू हळू. आता पावलं थोडीशी पुढे घेऊन यायची. दोन्ही हाताने आपली पावलं पकडायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना थोडंसं मागे व्हायचं आणि श्वास सोडताना पुढे झुकायचं. कपाळ पावलांना लावण्याचा प्रयत्न. आपापल्या क्षमतेने कृती करायची. हा, डायनॅमिक कृती. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. 4. आणि लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5. तर पायांमधलं जी स्थिती आहे ती तशीच ठेवायची. आज आपण करणार आहोत कुर्मास. इथे काय करायचं, उजवी जी पोटरी आहे त्या उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात असा बाहेर काढायचा. डाव्या पोटरीच्या खालून डावा हात बाहेर काढायचा. दोन्ही हात विरुद्ध साईडने असे बाहेर काढायचे. सोपी कृती आपण करू शकतो. बरोबर केले. हा बरोबर. थोडस फॉरवर्ड बेंड होतो. आणि आता थोडेसे हात असे लांब पसरवायचे, थोडेसे लांब. आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे पावलाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. पावलाला टेकवण्याचा प्रयत्न किंवा पावलाच्या दिशेने आपलं कपाळ सैलसर सोडून द्या. खांदे शिथिल, पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठकणाला बघा ताण आलेला आहे, पोटावर दाब आलेला आहे. त्याचबरोबर आपल्या थाय मसल्स ते आपल्या गुडघ्यापर्यंत संपूर्ण स्ट्रेच आलेला आहे, त्याकडे लक्ष. आपण केलेला आहे कुर्मासन. कुर्म म्हणजे कासव. कासवाप्रमाणे हा आपला आकृतीबंध दिसतो शरीराचा. आणि सावकाश हळूहळू वर येऊया. कपाळ पहिलं वर उचलायचं आणि मग हळूहळू उलटचा. अगदी सावकाश. छान. पूर्णपणे हा आपला ही जी थाय मसल्स आहेत हे स्ट्रेच झाले होते. बरोबर. आता आपण थोडेसे रिलीज करूया. दोन्ही हात मागे घेऊन जा, मागे न्या. हा. आणि आता सीटचा भाग वर उचला आणि मान मागे सैलसर सोडून द्या. सीटचा भाग वर उचलून मान मागे सैलसर सोडून द्यायची. सावकाश उलट चाल. सीटचा भाग खाली, पाठकणा सरळ, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि करून घेऊया पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात समोर असतील. आता हाताच्या बोटांना स्ट्रेच द्यायचंय. जास्तीत जास्त ताण 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 ताण. अवघात मध्ये त्याच्यावर 4 बोट होल्ड करायची. मूठ वळवायची, घट्ट मूठ वळवायची. पुन्हा हात ओपन करायचे. ताण ताण ताण. 4 बोट आतमध्ये, त्याच्यावर अंगठा. घट्ट मूठ वळवायचे. पुन्हा एकदा बोट ओपन करायचे. ताण द्यायचा. जास्तीत जास्त ताण ताण ताण. अंगठात मध्ये, त्याच्यावर 4 बोट. आणि मनगटापासून रोटेशन सुरू करूया आपण करायला. 1 2 क्लॉकवाईज. फक्त मनगटामध्ये हालचाल. 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थोडा वेळ हात खाली, हाताची मुठी सोडून द्यायची. डोळे बंद. थोडा वेळ विश्रांती. आता आपण करूया कोपरापासून आपल्या हाताचं रोटेशन. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचं आहे. उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची. आणि आता सुरुवात करूया. थोडासा हात होल्ड करा, सरळ करायचंय आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरवायला. 1 2 3 4 5. मध्यभागी आणि अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे 1 2 3 बरोबर 4 5. अवकाश हात खाली. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडायचंय. हाताची मूठ वळून घ्यायची आणि सुरुवात करूया. थोडस हात फोल्ड करायचंय आणि सुरुवात 1 क्लॉकवाईज 2 3 4
5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 बरोबर करतात. 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर हात खाली, दोन्ही हात गुडघ्यांवर, नजर समोर आणि करून घेऊया शोल्डर रोटेशन. त्याआधी दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा आणि श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आता दोन्ही हात तसेच खांद्यावर ठेवायचे. हा, आणि आता सुरुवात करूया. तिथल्या तिथेच आपण रोटेशन करणार आहोत. शोल्डर रोटेशन. 1 2 पुढून मागे, 3 पुन्हा मध्यभागी यायचंय आणि 3 वेळा मागून पुढे. 1 2 3 आणि आता समोरून दोन्ही कोपरं जॉईन करून घेऊया आणि सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा झाल्यावर कृती थांबायची. दोन्ही हात खाली, डोळे बंद. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच करणार आहोत नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे येऊ दे. पुढे झुकायचं आहे. फक्त मानेतनं पुढे झुकायचंय. पाठकडा मात्र आपला सरळ असेल. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत मान उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे पाठीमागे. अगदी सावकाश कृती. श्वासाशी आधारित. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड क्लॉकवाईज. श्वास घेत घेत मान उजवीकडे पाठीमागे जाईल. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी, श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. आणि लास्ट राऊंड करूया. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे जाईल आणि श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी येईल. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान सरळ करायची. अगदी सावकाश. विश्रांती तिथल्या तिथेच. आणि आज आपण करणार आहोत पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. जोडलेल्या हातांवर थोडंसं प्रेशर आणायचंय, थोडंसं दाब आणायचंय आणि तेच हात हळूहळू त्या डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करणार. जसं आपण नमन मुद्रा करतो त्याप्रमाणे. बरोबर. हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. दोन्ही हात आपल्या कोपरातनं सरळ असतील. थोडेसे मागे न्यायचे कानाच्या, म्हणजे ते अजून सरळ होतील. हा, छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आता ज्यांना हाताला रग लागतीये, आपल्याला हात सरळ नाही ठेवता येत आहे, त्यांनी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा. बोटं एकमेकांमध्ये गुंतवा आणि तळवे सिलिंगकडे घेऊन जा. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगकडे घेऊन जा, म्हणजे अजून स्ट्रेच मिळतो. हा, बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. काटकण्याला आपला खेच मिळालेला आहे उभ्या कक्षेमध्ये. त्याचबरोबर आपल्या छातीच्या इथे सुद्धा एक खेच मिळालेला आहे. वर्टिकली आपल्याला खेच आहे. आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. श्वसन मार्ग आपला सुधारतो. आळस झटकून टाकणार असं हे पर्वतासन. आणि आता आपण थोडंसं साईडवर बेंड करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे. बरोबर. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. असं आपण थोडंसं श्वासाशी आधारित करूया.
हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने जाऊ दे, ताई म्हणजे ते स्ट्रेच होतील. त्यांचा नंबर आहे ना, मोबाईल नंबर, त्यांनी फक्त हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने जाऊ दे, एकमेकांमध्ये बोटं घुमवा. हा, आता बरोबर. तर सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे. तंडांचा स्पर्श आपल्या कानाला होऊ दे. उजवीकडे, डावीकडे. 1 2 3 4 5 6. बरोबर. मध्यभागी यायचं आहे. आता हाताची पुन्हा नमस्कार स्थिती घ्यायची आहे. दोन्ही हातांची तिथल्या तिथेच नमस्कार स्थिती. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आणि विश्रांती. तिथल्या तिथेच विश्रांती. दोन्ही पाय सरळ करायचे. पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून द्यायचं आहे आणि विश्रांती बैठक स्थितीमध्ये. आता आपण पश्चिमोत्तानासन हे नवीन आसन बघणार आहोत. हे एक ऍडव्हान्स आसन आहे. इथे आपल्याला फॉरवर्ड बेंड करायचं आहे. ज्यांना पोटाचे काही विकार असतील, हर्नियाचा त्रास असेल, म्हणजे नुकताच कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल, त्याचबरोबर पाठकण्याचे काही आजार असतील, स्पॉन्डिलिसिस असेल, त्यांनी पश्चिमोत्तानासन करणं टाळायचं आहे. ज्यांची नुकतेच कुठल्याही स्वरूपाची शस्त्रक्रिया झाली असेल आणि पोट दुखत असेल, तर ही कृती करणं टाळायचं आहे. ऍडव्हान्स आसन आहे. याचे फायदे असे आहेत की आपला पाठकणा मजबूत होतो. त्याचबरोबर आपल्याला फॉरवर्ड बेंड, आपल्या पोटावरती दाब येतो, त्यामुळे तिथलं आरोग्य आहे ते सुधारतं. वेट लॉस चांगला होतो. आपलं रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढते. तर हे कसं करायचं ते बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहे. एकदम सोपं. आपण जानु शिरासन केलेलं होतं, त्याचा पूर्व अभ्यास म्हणून. आणि मग आज आपण करतोय पश्चिमोत्तानासन. दोन्ही हात, दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. पाठकणा, मान सरळ. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे झुकायचे. बघा, आधी कमरेतनं पुढे झुकायचं. त्यानंतर दोन्ही हातांनी आपली पावलं पकडायचा प्रयत्न करायचा. कधी कधी हात आपले शॉर्ट असतात, त्यामुळे ते पावलापर्यंत जात नाही. त्यामुळे अट्टहास न करता जेवढं म्हणून पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं. हाताची कोपरं जी आहे ती जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायची आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करायचा. आपण केलेला आहे फॉरवर्ड बेंड. आपापल्या क्षमतेने कृती करायची आणि मग उलटचा. तिथल्या तिथेच सर. आणि ह्याला पूरक असं पूर्वोत्तानासन ते सुद्धा दाखवून ठेवते आणि मग आपण एकत्रित करू. आपण आता पश्चिमोत्तानासन म्हणजे फॉरवर्ड बेंड केला आणि पूर्वोत्तानासन मध्ये दोन्ही पाय तसेच जोडलेले ठेवायचे. हात आपल्या सीटच्या इथे ठेवायचे. हाताचं फेसिंग पावलाच्या शेजार समोरून असेल किंवा मागून असेल, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. आणि मॅटवर बसून ही कृती करायची आहे. ठीक आहे. ही स्थिती पक्की झाली की मग आपल्या सीटचा भाग वर उचलायचा. पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडायची आणि मान मागे सैल सोडायची. हे झालं पूर्वोत्तानासन. जिथे दाब असतो तिकडे इकडे ताण असतो आणि मग अवकाश मध्यभाग. ठीक आहे. सुरुवात करूया. लक्षात घ्या, ज्यांना नुकतंच कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल, पोटासंबंधी इतर कुठलेही आजार असतील, तर फक्त फॉरवर्ड बेंड करताना थोडीशी काळजी घ्यायची. यथाशक्ती प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात आता मांड्यांवर ठेवा. पाठकणा, मान सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतून पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हात पावलांच्या शेजारी किंवा पावलं पकडायचा प्रयत्न करा. आधी कमरेतनं पुढे झुका आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने सैल सोडून द्या. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडायची. अंतिम स्थितीमध्ये पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, डोळे गत मिटलेले. आपण जो कृतीबंध घेतलेला आहे त्याकडे लक्ष. छान. सावकाश उलटचाल करूया.
तिथल्या तिथे सरळ, तिथल्या तिथे सरळ. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती. पाठ कण्याला बघा पूर्णपणे ताण होता. कंठस्थ ग्रंथींवर पोटाच्या इथे दाब होता. तर ह्याला पूरक असं आपण करूया पूर्वोत्तानासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात आता आपल्या सीटच्या इथे मॅटवर बसून ही कृती करा. दोन्ही हात आता तुमचे एकतर पावलाच्या दिशेने हाताचं फेसिंग असेल किंवा विरुद्ध बाजूने, तुम्हाला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे. पाठकडा मान मात्र सरळ आहे. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायला सुरुवात करा. पावलं जमिनीच्या दिशेने सैल करून द्या आणि मान मागे सैल करून. आता बघा पाठकळाला स्ट्रेच येतो. पोटाच्या इथे कंठाच्या इथे ताण येतो. सावकाश मध्यभागी, सीटचा भाग खाली, मान मध्यभागी. आणि आता आपण थोडस हे आता थोडस जलद करूया, डायनॅमिक करूया. बघा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, असं. ठीक आहे. सुरुवात करूया आपापल्या क्षमतेने. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या. दोन्ही हात वरती येऊ दे. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि सुरुवात करूया सायकलिंग करायला. हात आणि पाय एकत्रित सायकलिंग. 5 ते 6 वेळेला आपल्याला कृती करायची आहे. एकत्रित सायकलिंग. हा, दोन्ही हात आणि पायांनी. पाय जास्तीत जास्त पावलं जमिनीकडे जाऊ दे. आणि आता विरुद्ध बाजूने करूया अँटी क्लॉकवाईज. हा, बरोबर. छान. कृती थांबवायची. दोन्ही पाय पुन्हा सरळ करायचे आणि हळूहळू दोन्ही हात पाय नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्यायचंय. विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत पूर्ण द्रोणासन. आपण गेले जवळजवळ 1 आठवडा अर्ध द्रोणासनची प्रॅक्टिस करत होतो. आज आपल्याला पूर्ण द्रोणासन करायचंय. ज्यांना कुठल्याही प्रकारचं पुन्हा एकदा ऑपरेशन झालं असेल पोटाच्या संबंधित, त्यांनी पूर्ण द्रोणासन करणं टाळायचं आहे. त्यांनी अर्ध द्रोणासन आधाराच्या आधाराने करायला हरकत नाही. बाकीच्या स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता दोन्ही हात पाय त्याचबरोबर आपलं उत्तम अंग म्हणजे छातीपासूनचा वरचा भाग आपल्याला एकत्रित वर उचलून घ्यायचं. सुरुवात करूया. दोन्ही पाय हात जोडलेले आहेत. हवं असेल तर एकदा माझ्याकडे बघू शकता आणि मग करायला हरकत नाहीये. एकदा माझ्याकडे बघून घ्या मी कसं करते, मग आपण एकत्रित करूया. दोन्ही हात आणि पाय जोडलेले आहेत आणि आता आपल्याला एकत्रित आपलं डोकं, दोन्ही हात आणि पाय जमिनीपासून वर उचलून घ्यायचे या पद्धतीने. आणि इथे स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. नजर जी आहे ही आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असते. हात आपल्या गुडघ्याच्या शेजारी. ठीक आहे. आणि उलटचाल करताना हळूहळू पाठीचा एक एक मणका टेकत टेकत जमिनीवर यायचं. पाय जमिनीवर आणि विश्रांती. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात पाय आणि डोकं छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. सुरुवात करूया. 1 2 3 वर. हा, बरोबर. नजर आपली समोर, दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, हात आपले गुडघ्याच्या शेजारी. बोटीप्रमाणे हा आकार होतो. त्याला द्रोणासन किंवा वज्रोली मुद्रा असंही म्हटलं जातं. मुद्रांचा जो थेट संबंध आहे तो आपल्या अंतस्रावी ग्रंथींवर येतो.
खूप छान, खूप सुंदर. इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचे स्नायू किंवा वाढलेला आकार कमी करायचा आहे, त्यासाठी अतिशय उपयुक्त. छान. उलट चाल करूया. हळूहळू दोन्ही हात, पाय, पाठीचा एक एक मणका टेकत टेकत जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. जाणीव श्वासाकडे असू दे. एक श्वास भरून घ्या, संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा एक श्वास भरून घ्या, संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि आता करूया आपण उत्तान भद्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. सोपी कृती आहे, आपण करू शकतो एकत्रित. आता जसं आता आपण बटरफ्लाय करतो ना बैठक स्थितीमध्ये, तसे पायांची स्थिती घ्या. दोन्ही पावलं एकमेकांना जुळवा. तसं आपण बटरफ्लाय करतो तसं. हा बरोबर, परफेक्ट. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे, जसे आपण पर्वतासनमध्ये हात छातीपाशी जोडलेले होते नमस्कार स्थितीमध्ये, त्याप्रमाणे. बरोबर. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त असं हे उत्तान भद्रासन आहे. आपले जे सगळे गायनेकचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होण्यात मदत होते. आणि आता हे जोडलेले हात आहेत ते हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. हनुवटी, नाक आणि कपाळ असा स्पर्श करत करत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हात अजून डोक्याच्या दिशेने वरती खेचून घेण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपल्या पाठकण्याला एक वर्टिकली खेच मिळालेला आहे, उभ्या कक्षीमध्ये खेच आहे. त्याचबरोबर आपल्या थाय मसल्सला सुद्धा एक खेच मिळालेला आहे. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त, ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आपण केलेलं आहे उत्तान भद्रासन. आणि आता आपण इथे 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची करणार आहोत. नकळत पाठीचा भाग वर उचलला जातो, तर तो जाणीवपूर्वक रिलॅक्स. पाठ, सीटचा भाग, पोटाचे स्नायू रिलॅक्स. मांड्यांचा भाग सुद्धा शिथिल. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आहेत, पूर्णपणे जमिनीवर जाऊ दे. आणि आता बघा, दीर्घ श्वसन करताना आपल्या पाठकण्याच्या इथे आणि गुडघ्यांच्या इथे जी काही हालचाल होते त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. एक आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संत गतीने श्वास सोडून घ्या. तसं जसं आपण श्वास भरून घेतो तशी तशी गुडघे आपले जमिनीच्या दिशेने जातात. दुसरं राऊंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, डोळे अलगद मिटलेले, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. संत गतीने श्वास सोडून द्या. लास्ट राऊंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, पाठकणाला खेच मिळतोय, अजून हात डोक्याच्या दिशेने वर ताणले जात आहे. संत गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. डोळे भरायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हाताचा स्पर्श कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही हाता पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. एका गालावर पडून विश्रांती. डोळे अलगद मिटलेले. आणि आज आपण करणार आहोत अर्धभुजंगासन. सोपी कृती आहे, सूचनेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पुन्हा एकदा, ज्यांना पोटांचे आजार आहेत त्यांनी ही कृती करणं टाळायचं. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. तो सरळ येऊ दे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा पाय फोल्ड करायचा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा.
हा बरोबर, डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. आणि आता हळूहळू आपली उजवी मांडी जमिनीपासून वर उचलून घ्यायची. त्याचबरोबर आपलं कपाळ आणि डावा हात जमिनीपासून वर उचलणार. हा बरोबर बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची किंवा आपली नजर आपल्या डाव्या हाताच्या बोटांकडे ठेवायची. डावा हात जमिनीपासून वर आहे. त्याचबरोबर पोटापासून आपला भाग वरती आहे. एकदा पाहिजे असेल तर माझ्याकडे बघू शकता कसं केलंय. हा, या प्रकारे आपल्याला कृती करायची. उजवा हात जमिनी उजवा पाय आपण पकडलेला आहे. हा बरोबर. हा, डावा हात वर घेऊन डोक्याच्या दिशेने नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने थांबायचं. मग हळूहळू डावा हात छातीचा भाग कपाळ जमिनीवर. उजव्या हाताची पकड सोडून द्यायची आहे. उजवा पाय डावा हात शरीराच्या जवळ. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. बघा आपल्या पोटावर स्ट्रेच येतो, ताण येतो आणि पाठकण्यावर प्रेशर येतो, दाब येतो. त्याकडे लक्ष. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. डावा पाय फोल्ड करा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा. आता डावी मांडी जमिनीपासून वर उचला. उजवा पाय मात्र स्थिर आहे जमिनीवर. आणि मग आपलं कपाळ आणि उजवा हात जमिनीपासून वर. बरोबर. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. बघा पूर्णपणे पोटापासूनच्या सगळे स्नायू ताणले गेले. पाठकण्यावर प्रेशर आहे, दाब आहे. त्याकडे लक्ष. कुठेही श्वास रोखून न धरता कृती करण्याचा प्रयत्न. छान. सावकाश उलटसाल. उजवा हात कपाळ जमिनीवर आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आपल्या पाठकण्याला प्रेशर येतो, पोटावर ताण येतो आणि तो घालवण्यासाठी आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो या आसनामध्ये. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्या. सावकाश एका कुशीला वळा. बैठक स्थितीमध्ये या आणि मग दंड स्थितीमध्ये. सावकाश, कुठलीही गडबड न करता. सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचं. हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची. हा, आणि थोडस कमरेतनं पुढे झुकायचं. हात जे आहेत हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि जसं घड्याळ कसं त्याचं पेंडुलम जसं असं पूर्ण असं हलतं त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. हा बरोबर. हात अगदी रिलॅक्स. फक्त आपल्या हातामध्ये हालचाल होतीये. पाय आपले गुडघ्यातनं सरळ आहेत. एकदा उजवीकडे डावीकडे. फक्त तो काटा जसा हलतो ना त्याप्रमाणे आपल्याला हात जे आहेत ते असे हलवायचे. पूर्णपणे आपल्याला न हलता फक्त हातांमध्ये हालचाल. आणि आता थोडस पुढे मागे पुढे मागे. सावकाश वर येऊया. वर येऊया. कृती थांबवायची. हाताची स्थिती तशीच ठेवा. आता हात जे आहेत हे घट्ट त्याची अशी पकड करायची. आणि लाकूड तोड्या कसा लाकडं तोडायचा म्हणजे एक असा तो श्वास भरून घेतो आणि त्याची कुऱ्हाड अशी वर उचलतो आणि श्वास सोडताना तो त्या लाकडाच्या ओंडक्यावर जसा प्रहार करतो तशी आपल्याला कृती करायची. ठीक आहे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली.
बरोबर. हा बरोबर. छान. कृती थांबवायची अजून. हा दोन एकदा करून झाले की कृती थांबवा. आणि आता करूया हिप रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, हात आपले कमरेवरती असतील. हा पाठकणा मान सरळ आहे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता सुरुवात करूया. आपली कंबर जी आहे फक्त हालचाल आपल्या कमरेच्या इथे, आपल्या हिपच्या इथे, मागच्या भागाकडे वेस्ट आपल्या वेस्ट साइड जी आहे तिथे असेल, नजर समोर. आणि सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि एकदा करून घेऊया पाऊल रोटेशन. आज आपण पावलाचं रोटेशन केलं नाहीये. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर आणायचा आहे. जमिनीपासून थोड्याशा अंतरावरती असेल, 1 ते 2 इंचाच्या अंतरावर. आणि रोटेशन करायला सुरुवात करेल पावलाचं क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3. पूर्ण पाय न हलवता फक्त पावलामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. 4 5. ठीक आहे. आता पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. तर ज्यांना बॅलन्स जातोय त्यांनी एका हाताने भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाही. आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन करायला. 1 2. जांघेपासून पाय गोलाकार फिरवायचा. 3. हा आता 3 वेळा विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, मान मध्यभागी, पाठकळा सरळ, दोन्ही हात कमरेत. तर डावा पाय समोर घेऊन यायचा, गुडघ्यातनं सरळ असेल, जमिनीपासून काहीशा अंतरावरती. आणि रोटेशन करूया पावलामध्ये. 1 अँकल पासून पाऊल गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. पाय फोल्ड करूया. पाय फोल्ड करायचा आहे. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. जांघेपासून गोलाकार फिरवायचा आहे. 1 2 3. बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3. बरोबर. पाय खाली, हात खाली, आणि विश्राम. मान मागे सैल सोडून विश्राम. आज आपण करणार आहोत बद्ध हस्त. तर हे कसं करतात आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. दोन्ही पाय असे जोडलेले ठेवायचे. हात जे आहेत, हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत. आणि बघा, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आले आणि समोरून छातीचं एक्सपान्शन झाले. हात सीटच्या इथे आहेत आणि ते थोडेसे लांब आहे सीट पासून. ही स्थिती आपली पक्की झाली की मग सावकाश आपली मान मागच्या बाजूला घेऊन जायची, थोडीशी झुकवायची मागे. आपलं संपूर्ण चेहरा सिलिंगला समांतर येईल. आणि असं इमॅजिन करायचं की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलं आणि आपले हात अजून जमिनीच्या दिशेने ताणले गेले. फक्त बघा, पाठकणा सरळ आहे, मानेच्या ठिकाणी बंद करायचं. आणि मग सावकाश मध्यभागी हाताची पकड सोडून. ठीक आहे. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ही कृती. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले,
हात शरीराच्या जवळ आणि आता दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. बरोबर. थोडस छातीचं एक्सपान्शन होऊ दे. आधी आधी छातीचं एक्सपान्शन एवढे लांब नाही करायचे. नम्रता हे बघ थोडेसेच लांब आहे. सीटच्या जवळ आहे, फक्त सीट पासून थोड्याशा अंतरावर आहे. आणि आधी मान सरळ असेल, मध्यभागी असेल. बरोबर. आणि आता थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ आणा, म्हणजे छातीचं पुन्हा एकदा एक्सपान्शन होतं. आणि मग मान मागे सैलसर सोडून द्या. आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. जाणीव श्वासाची. आणि आता असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलं आणि आपले हात जमिनीच्या दिशेने अजून खाली झुकले गेले. पूर्णपणे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर ताण येतो, पोटाच्या इथे ताण येतो, पाठकणाला प्रेशर येतो. सगळे लक्ष. सावकाश उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्ये घ्यायची. हा, आता हाताची स्थिती तशीच ठेवा. आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया, थोडीशी युजनिंग एक्सरसाइज या स्थितीमध्ये. एक श्वास भरून घेत आपली मान थोडीशी मागे झुकली जाईल आणि श्वास सोडत फॉरवर्ड बेंड. हात मात्र तशीच ठेवायचे. श्वास सोडत पुढे पुढे झुकायचे. फॉरवर्ड बेंड. हा, बरोबर. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली समोर. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. सावकाश गती थांबवायची. हाताची पकड जी आहे ती सोडून द्यायची. थोड्या वेळ विश्रांती. मान मागे सैल करून देऊ. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. पद्मासन, अर्ध पद्मासन. बैठक स्थितीमध्ये या आधी. सावकाश थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग पद्मासन किंवा अर्ध पद्मासन प्राणायामासाठी. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठकणा मान सरळ, डोळे मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि करूया 10 आवर्तन श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती प्राणायामाच्या आधी. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात 10 आवर्तन करायची आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा करून घेतलेला आहे आपण प्राणायामाला सुरुवात करण्याआधी. करणार आहोत प्राणायामाची प्रार्थना. श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. मी श्लोक बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्र तिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञां च विदेहि नैति. प्राणशक्तीला मन बंधन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद घेतलेले आहेतच. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती. आणि करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसनाची 3 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पाठकणा मान सरळ आहे. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर, छातीचं एक्सपान्शन, कांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत आपल्याला अकार उकार मकार एकत्रित करायचा आहे. सुरुवात करूया.
दुसरं वर्तन, एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित क्षण शांत. तिसरं शेवटचं आवर्तन, खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित काही क्षण शांत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आता संपूर्ण प्राणायाम होईपर्यंत, शांतीपाठ होईपर्यंत आपल्याला शक्यतोवर डोळे असेच अलगद मिटलेले ठेवायचे आहेत. बंद डोळ्यांनी आपल्याला संपूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डावा हात ज्ञान मुद्रेमध्ये आहेच आणि आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घ पुरव, डावी बंद, उजवीने संथ रेचल, उजवीने पुरव, उजवी बंद, डावीने संथ रेचल. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरव, डावी बंद, उजवीने रेचल, उजवीने पुरव, उजवी बंद, डावीने संथ रेचल. तिसरा आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरव, डावी बंद, उजवीने रेचल, उजवीने पुरव, उजवी बंद, डावीने संथ रेचल. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी आपली संपूर्ण जाणीव या ज्ञान मुद्रेकडे घेऊन जायची आहे आणि प्राणस्पंदनांची अनुभूती घ्यायची आहे. तिथून जे व्हायब्रेशन निर्माण होत आहेत, तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्यातून जे स्पंदने निर्माण होत आहेत, त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करून घ्यायचं आहे. प्राणस्पंदनांची अनुभूती. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेत. आणि करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. आपला उजवा हात डाव्या छातीवर असेल जिथे आपलं हृदय आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता एक खोलवर दीर्घ पुरव, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. उजवा हात ज्ञानमुद्रेमध्ये येईल. दुसरं आवर्तन, खोलवर दीर्घ पुरव, दोन्ही हात आता आपल्या कानावरती, दोन्ही हाताचे तळवे कानांवर, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. थोडस प्रेशर आणायचं आहे आणि सुरुवात.
दोन्ही हाताचे तळवे आता आपल्या टाळूवर असतील. खोलवर दीर्घ पुरव, दातावर दाब आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. थोड्या वेळ विश्रांती, रिलॅक्स. भ्रामरीच्या स्पंदनांचा मागोवा घेत घेत डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच पद्मासन अर्ध पद्मासनचा ही बैठक सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची. पाठीवर पडून विश्रांती, अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. आपण करून घेऊया क्विक रिलॅक्सेशन. आपल्याला शवासनाची आदर्श स्थिती माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही हातांमध्ये अंतर, हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत, तळवे सिलिंगकडे आहे, डोळे अलगद मिटलेले, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण अलगदपणे जमिनीवर सोडून दिलेलं आहे आणि आपल्याला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय, खूप बरं वाटतंय. एक आरामदायी स्थिती आहे. शरीर मनाला विश्रांती देणारं, शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. शरीरातील प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल करून घेण्याचा प्रयत्न. आज आपण जी साधना केली आहे त्या साधनेचा मनोमन मागोवा घ्यायचा आहे. आज आपण कोणती कोणती आसनं केली त्या सगळ्या साधनेचा मागोवा. आज आपण कूर्मासन केलं, पश्चिमोत्तानासन, पूर्वोत्तानासन, त्याचबरोबर द्रोणासन आज आपण बघितलं. अर्ध धनुरासन, भद्रासन, दंड स्थितीमध्ये काही जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनोमन मागोवा घ्यायचा आहे आणि शवासनाला सुरुवात करण्यासाठी आपली जाणीव जी आहे ही आता आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जायची आहे. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे. तिथलेही सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. कमरेपासून ते पायाच्या नखापासून माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल झालेला आहे आणि ह्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण करणार आहोत एक आकार. जाणीव जी आहे ही कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत घेऊन जायची आहे. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आकार. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे, पाठकण्याकडे, उदर भागाकडे आणि दूर भागाकडे. पाठकण्यांमधले 33 मणके जे अलगद जमिनीवर पहुडलेले आहेत. पोटातील संपूर्ण स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल झालेले आहेत आणि शरीराच्या या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण करणार आहोत एक उकार. एक सहज श्वास भरून घ्या. जाणीव आपली या मधल्या भागाकडे असेल आणि श्वास सोडताना उकार. माझ्या शरीराचा संपूर्ण मधला भाग शिथिल झालेला आहे.
जाणीव आपली कंठापासून ते मस्तिष्कापर्यंत घेऊन जायची आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी हनुवटी, पोट, ओठावर एक हलकस स्मित हास्य, माझे दात, माझ्या तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, पाठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. गळ्यापासून ते मस्तिष्कापर्यंतच्या या शरीराच्या वरच्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण करणार आहोत एक मकार. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना करूया मकार. देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत मी माझं संपूर्ण शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल केलेले आहे. प्राणधारणा, जाणे श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. खूप छान आणि खूप प्रसन्न वातावरण. मी सहज श्वास भरून घेते. श्वास सोडताना मी संपूर्णपणे हलकी हलकी होऊन जाते. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता मी माझ्यात भरून घेत आहे. प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझ्या व्याधी, चिंता, काळजा, नकारात्मकता मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपण करत आहोत शवासन. श्वासाच्या गतीकडे लक्ष आहे. झोप लागण्याची शक्यता असते, पण इथे आपल्याला न झोपता जाणीवपूर्वक कृती करायची आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. माझं शारीरिक व मानसिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे, चांगलं आहे. कितीही संकटे, अडचणी आल्या किंवा कुठलाही तणाव उत्पन्न झाला तरी विलक्षण धैर्याने व प्रचंड आत्मविश्वासाने, सामर्थ्याने मी प्रत्येक गोष्टीला, प्रसंगाला सामोरे जाणार आहे. एवढा आत्मविश्वास, एवढी इच्छाशक्ती माझ्या मनामध्ये प्राप्त होत आहे. आणि श्वासाकडे. मनातील विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला आपण संकल्प देणार आहोत. माझं मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नियमित नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. माझं मन एकाग्र होण्यासाठी, माझं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. नेहमीचा 1 तास मी स्वतःसाठी देणार आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आजच्या दिवसाची सुरुवात प्रचंड आत्मविश्वासाने, एक इच्छाशक्तीने, एक सकारात्मक दृष्टिकोनाने आपण सुरुवात करणार आहोत. आणि याकरिता शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे, डावीकडे. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत आणि हलकासा खेच आळस. सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात शरीरावर असेल.
आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचे. शरीराला कुठलाही झटका न देता डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ घालून आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. राग द्वेष अहंकार सर्व सोडून दिलेला आहे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. धन्यवाद. उद्या आपल्या वर्गाला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत परवा सकाळी, म्हणजेच गुरुवारी सकाळी 6 वाजता. ठीक आहे. उद्या आपल्याला भाऊबीजे निमित्त वर्गाला सुट्टी आहे. चला, हरिओम. खूप खूप धन्यवाद. हॅव अ गुड डे टू ऑल. आणि पुन्हा एकदा शुभ दीपावली. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम.